नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बघा 22 सप्टेंबरला आपण घटस्थापना केलेली होती आणि आता बघता बघता विजयादशमी जवळ आलेली आहे. आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभमुहूर्तावरती जशी घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये ते घट उठवले गेले पाहिजेत, तरच आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ हे मिळत असतं. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये घट कधी उठवावे, त्याचबरोबर घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी, त्याचबरोबर देवांची देवपूजा कशी करावी, देवपूजा करताना कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे की दशमीला करायची आहे, त्याचबरोबर योग्य वेळ कोणती, देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे, ती न विसरता तुम्ही घट हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात तर ही एक गोष्ट करायची आहे. आता अखंड दिव्यातील साहित्याचं काय करावं, कलशाच्या साहित्याचं काय करावं, तसेच घट विसर्जनाच्या जो नवमीचा किंवा दशमीचा दोन्ही पण शुभ मुहूर्त काय आहेत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला घट हलवताना कुठलीही अडचण अजिबात येणार नाही. आणि जर तुम्हाला आणखी काही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा, म्हणजे ज्यांना या माहितीचा उपयोग होणार आहे तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि व्हिडिओ पाहत असताना आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला सुद्धा अजिबात विसरू नका. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपण जसे घट बसवतो विधिवत पद्धतीने, त्याचप्रमाणे घटाचं विसर्जनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. घट हे 12च्या आत उठवले जातात, त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज्य करून 12च्या आतमध्ये तुम्हाला घट उठवायचे आहेत. आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे तर बघा, 1 ऑक्टोबरला रवी योग हा सकाळी 8:06 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला सकाळी 6:29 संपणार आहे. जरी हा रवी योग असला तरीसुद्धा यामध्येच यमगंडम काळ जो आहे तर तो सकाळीच 7:59 सुरू होणार आहे. तर त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत, म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. आता नवमी तिथीचा म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025चा जो सकाळी 9:28 पासून तर ते सकाळी 10:58 आपण या शुभ मुहूर्तावर घट उठवू शकतो. आता त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजेच 7:59 म्हणजे सकाळपासून ते 8 वाजेपर्यंत आपण आपले जे काही घट उठवले तरीसुद्धा चालतील. तर 2 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी दसरा आहे, तर आपण विजयादशमी तिथीचा शुभ मुहूर्त पाहूयात. सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 आणि दुसरा शुभ मुहूर्त आहे हा सकाळी गुल्ली काळ संपल्यानंतर म्हणजे 10:28 पासून ते 11:55 असणार आहे. तर या दोन अत्यंत शुभ मुहूर्तांवरती आपण घट हे जे आहे ते उठवू शकतो. आता दसऱ्याचा जो काही संपूर्ण दिवस आहे तर तो शुभ असतो, तरीसुद्धा या 2 शुभ मुहूर्तांवरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकता. आता बघा, तुम्ही 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता 1 ऑक्टोबरला महानवमी तिथी आहे. या दिवशी वार आहे बुधवार. तर बघा, तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी 1 ऑक्टोबरला तुम्ही घट हे हलवायचे आहेत. आणि बघा, जर काही ठिकाणी अशी देखील पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हे हलवले जातात. तर तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने म्हणजे 2 ऑक्टोबरला गुरुवारी दशमी तिथी आहे त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता. आता बघा, घट हलवताना जर तुमचे घट हे महानवमीला हलवत असतील किंवा दसऱ्याच्या दिवशी हलत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, दुपारी 12च्या आत तुम्हाला घट हे हलवून घ्यायचे आहेत. आता घट हलवताना 5 मुलांना किंवा 5 कोणत्याही जेंट्सना तुम्ही बोलवा आणि तुम्हाला घट हा
हलवायचा आहे. आता घट हलवताना तर उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचं आहे. त्यानंतर जे काही आलेले मुलं आहेत किंवा तुम्ही कोणी जेंट्स लोकांना ज्यांना पण ओळखीच्या त्यांना बोलवलं असेल, तर त्यांना तुम्हाला जे काही कडाकणी तुम्ही केलेली होती, तर तुम्हाला ते प्रसाद म्हणून खायला तुम्हाला त्यांना द्यायचं आहे. तर कोणत्याही किंवा तुम्ही जर गोडाचा काही पदार्थ बनवलेला असेल, तर तुम्ही त्यांना तो खायला देऊ शकता. बघा, शेवटच्या दिवशी घटावरती जी काही माळ आपण अर्पण करतो, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण विड्यांची माळ शेवटच्या दिवशी अर्पण केली जाते. तर काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात. जुन्या पारंपरिक पद्धतीने शेवटच्या दिवशी विड्यांच्या 9 पानांची माळ अर्पण करूनच घट उठवला जातो. किंवा काही भागांमध्ये फुलांची माळ घालून सुद्धा घट उठवले जातात. बघा, आपल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार तुम्ही इथे या नियमांचा पालन हा इथे करू शकतो. तर बघा, आता बघूयात की घट हलवल्यानंतर देवांची देवपूजा कशी करायची, त्याचबरोबर देवांना अंघोळ कशी घालायची आहे. तर बघा, जर तुमचे घट हे नवमीला हलत असतील, तर म्हणजेच बुधवारी 1 ऑक्टोबरला, तर त्या दिवशी नवमी आहे, तर महानवमी आहे. तर या दिवशी घट हलत असतील तर तुम्ही घट हलवल्यानंतर आपल्याला देवांची देवपूजा मात्र दशमीला म्हणजेच विजयादशमीलाच आपल्याला करायची आहे, म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी. आता आता नवमीला घट हलत असतील तरी देखील मात्र देवपूजा आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायची आहे. आणि जर तुमचे घट हे दशमीला विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 2 ऑक्टोबरला हलणार असतील, तर तुम्ही आधी घट हलवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा आहे तर ती करायची आहे. आता देवपूजा कशी करायची, तर बघा, आपण पानांवर जे देव ठेवलेले असतात, तर ती पानं, ती फुलं आपल्याला सर्व निर्माल्यांमध्ये आपल्याला ती टाकायची असतात. त्यानंतर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही. त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला देव आहेत, तर बघा, जी काही तुमच्या सर्व देवमूर्ती स्वरूपात असतील किंवा फोटो स्वरूपात असतील, तर तुम्हाला ज्या काही मूर्ती आहेत त्या ताटामध्ये घ्यायच्या. आणि समजा बघा, गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तर ती आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायची आहे. त्या मूर्तीला दुधाने पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. आणि अभिषेक घालताना आपल्याला गणपती बाप्पांना ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत आधी आपल्याला पाण्याने, मग दुधाने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे दुधाऐवजी पंचामृत देखील देवांना स्नान घालण्यासाठी इथे वापरू शकता. त्यानंतर बघा, देव तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने पाण्याने स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवताय, तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे सर्व मूर्त्या तुमच्याकडे जितक्या पण देवतांच्या मूर्त्या असतील, तर त्यांना पंचामृताने स्नान घालून स्वच्छ करून तुम्हाला पुन्हा त्याच जागी त्या ठेवायच्या आहेत. तसेच आपल्या कुलस्वामिनीचा जो काही टाक असतो, तर या टाकाला श्रीसूक्ताचा अभिषेक करायचा आहे. श्रीसूक्त पठण करून अभिषेक करायचा आहे. आपल्या घरात जर देवीचा तांदळा असेल, तर या तांदळाला देखील श्रीसूक्त पठण करावं, म्हणजे श्रीसूक्त पठण करत स्नान घालावं, म्हणजेच अभिषेक घालावा. तांदळाला म्हणजेच बघा, तांदळा म्हणतात देवीच्या मुखवट्याला, त्याला शेंदूर लावून घ्यावा. आपल्याकडे जर मूर्ती असेल तर कुलस्वामिनीची जी काही मूर्ती देखील त्याला पण अभिषेक घालायचा आहे. अशा पद्धतीने देवीचा टाक हा तांदळा, म्हणजे आपण त्याला टाक म्हणू शकतो, तांदळा म्हणू शकतो, किंवा मूर्ती ज्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे तुमची कुलस्वामिनी असेल, तर त्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्यांना अभिषेक झाल्यानंतर मूर्तीपूजेच्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचे आहे. आणि ज्या देवांचा जप आपल्याला करायचा आहे, तर बघा, अशा प्रकारे म्हणजे ज्या त्या देवांचा जप आपल्याला त्यांना स्नान घालताना आपण तो करून घेतला. तर आता लक्षात ठेवा की देवांना स्नान घालत असताना तुम्हाला एक एक मूर्तीचं तुम्ही ताम्हणामध्ये घ्यायची आणि तिला दुधाने पानाने अभिषेक करून ती पुन्हा सगळ्याच मूर्त्या तुम्हाला एकत्र ताम्हणामध्ये घेतल्या आणि वरून तुम्ही पाणी सोडताय किंवा तुम्ही दूध ओतताय, असं एकत्र आपल्याला अजिबात करायचं नाही. आपल्याला जेव्हा आपण ही देवपूजा करतो, तर सेपरेट एक एक मूर्तीला आधी अभिषेक करून घ्या आणि ती जागच्या जागी ठेवून, म्हणजे अर्थात आपल्याला आधी देवघर हे स्वच्छ करायचं. सर्व मूर्ती आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा
आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा अभिषेक करताना मात्र सर्वांचा सोबत आपल्याला एकत्र करायचा नाही. म्हणजे एकाच ताटात सर्व मूर्त्या घ्यायच्या, अभिषेक करायचा आणि ठेवून द्यायचा, असं करायचं नाही. तर आपल्याला आधी जर आपण गणपती बाप्पांची जर अभिषेक करायला सुरुवात केली तर एक एक करत आपल्याला आणि जे काही त्यांचं अभिषेक केलेलं जे ताटातलं पाणी आहे तर ते आपल्याला एका पातेल्यामध्ये एका साईडला आपल्याला साठवत जायचं आहे आणि पुन्हा नवीन पाण्याने तुम्हाला दुसऱ्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे. तर बघा, असं तुम्ही इथे ही चूक करायची नाही, कारण सर्व मूर्ती एकत्र ताटात घेणं आणि त्यांना त्यानंतर त्यावर एकत्र अभिषेक करणं ही चुकीची पद्धत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही चूक करायची नाही. तर आता बघा, जर तुमच्याकडे आता ह्या सर्व मूर्ती झाल्या आणि आता जर काही फोटो असतील तर तुम्हाला ते फोटो देखील स्वच्छ करायचे आहेत. तर तुम्ही एखाद्या कोरड्या कपड्याने ते स्वच्छ करून घ्या. त्यानंतर ते पुन्हा त्या जागी ठेवून द्यायचे आहेत. अशी छान प्रकारे आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे. आता त्याचबरोबर बघा, जो काही मंगल कलश असतो, जो आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना, म्हणजेच घटस्थापनेने या दिवशी आपण मंगल कलश आपल्या घरामध्ये जर आपण स्थापन केलेला असेल तर त्यामधलं पाणी आपल्याला घरातील रोपांना द्यायचं आहे. तसेच थोडे पाणी आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडा. आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो मंगल कलश देवघरामध्ये ठेवलेला असतो. तर त्यामुळे त्यातलं पाणी घरातील रोपांना तुम्ही टाकायचं आहे. मात्र हे पाणी तुळशीला टाकायचं नाही. ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्याचबरोबर त्यामध्ये म्हणजे त्या कलशामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी भरा. त्यातली जी आधीची जी काही पानं आहेत म्हणजे विड्याची किंवा आंब्याची डहाळं तुम्ही जी काही ठेवली असतील तर ती निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत. त्यामध्ये चांगली ताजी पानं आहेत तर विड्याची किंवा आंब्याची तर ती तुम्ही ठेवा. त्यामध्ये जो नारळ आहे तो आपण कलशावर ठेवला होता तर तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे. अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन हे करून घ्यायचं आहे. तर त्या पाण्यामध्ये कलशाच्या हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी, 1 रुपयाचं नाणं जे आधी तुम्ही त्यामध्ये वापरलंच होतं तर ते पण तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही दुसरं पण टाकू शकता. तर असा तुम्हाला मंगल कलश तुम्ही दसऱ्याच्या दिवशी स्थापन करू शकता. आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे. मंत्र, स्तोत्र, आरती, धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे. तर बघा, हे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे. आता महानवमीला जरी घट हलत असले तरी देखील बघा, आपल्याला देवपूजा महानवमीला म्हणजे बुधवारी 1 ऑक्टोबरला करायची नाही, तर 2 ऑक्टोबरला दसरा आहे. विजयादशमीच्या दिवशीच आपल्याला देवपूजा ही करायची आहे. आणि दशमीला घट हलत असतील तर तुमचे घट आधी हलवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करायची असते. आता बघा, आपल्याला आपण आधीच देवपूजा केलेली आहे आणि नंतर घट हलवले आहेत. तर घट आधी हलवून घ्या. म्हणजे असं चुकीचं काम करू नका, म्हणजे जे की उलटं होतं. त्यामुळे आधी आपल्याला घट हलायचे आहेत. तर आपण बघा, ज्या वेळेस आपण घट बसवले होते तर देवसुद्धा घटी बसले जातात तर असं म्हटलं जातं. तर त्यामुळे आधी घट हलवायचे आणि त्यानंतर देवांना स्नान घालायचं. म्हणजे आपली संपूर्ण देवपूजासुद्धा घट हलवल्यानंतर आपल्याला करून घ्यायची आहे. आता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना अंघोळ घातल्यानंतर त्यांना नवीन वस्त्र खाली अंथरून घ्यायचे आहे. त्यांची स्थापना करायची आहे. जुने जी काही वस्त्र आहेत तर ते तुम्ही विसर्जित करू शकता किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी नवीन असं वस्त्र आणायचं आहे. ज्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरताय म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही पूर्वीपासून ज्या रंगाचं वस्त्र वापरतात त्या रंगाचं तुम्ही विकत आणायचं आहे. आणि नवीन वस्त्र या दिवशी तुम्ही म्हणजे नवीन वस्त्र टाकूनच त्यावर तुम्हाला देवांची स्थापना ही करायची आहे. आता बघा, इथे तुम्हाला जुनं वस्त्र वापरायचं नाही, कारण दसऱ्याच्या दिवशी बघा देवांची वस्त्र ही बदलली जातात. आपण मध्ये बदलली तरी सुद्धा चालतं, पण दसऱ्याच्या दिवशी जरूर तुम्हाला देवांच्या खाली आपण जे काही वस्त्र टाकतो तर ते नवीनच असावं आणि त्या नवीन वस्त्रावर तुम्हाला देवांची स्थापना करायची आहे. तर अशा प्रकारे छान विधिवत आपल्याला देवांची देवपूजा ही दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी करायची आहे. आणि बघा, आता घट हलवल्यानंतर जे काही घटाचं साहित्य आहे
जी माती आहे किंवा जो उगवलेला जो घट आहे तर किंवा ती तुम्ही घट बसवायला जी काही टोपली वापरता तर ती किंवा पत्रावळी जे काही तुम्ही वापरलं होतं ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. आता विसर्जन करत असताना दही, साखर, भात याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. तर बघा काही भागांमध्ये दही भात वापरला जातो, तर काही भागांमध्ये बघा जेव्हा आपण घट हलवतो, घट हलवल्यानंतर जेव्हा आपण घटातलं पाणी हे एखाद्या रोपांना वापरतो आणि घट रिकामा होतो, तर त्यामध्ये आधी दूध वापरलं जातं. आता काही ठिकाणी दही भात वापरला जातो. बघा जशी तुमच्याकडे पद्धत आहे घट हलवण्याची तर त्या पद्धतीने फक्त इथे थोडाफार बदल आहे, बाकी नियम सारखे आहेत. पण बघा काही भागांमध्ये तर दही भात वापरला जातो त्या घटामध्ये टाकण्यासाठी, तर काही भागांमध्ये दूध वापरतात. तर इथे तुम्ही नक्कीच तुमच्या आईला, आजीला तुम्ही विचारून घेऊ शकता की आपल्याकडे कोणती पद्धत आहे. मात्र ही बाकी सर्व पद्धत ही सारखीच आहे. तर याप्रमाणे तुम्ही दही भात किंवा तुमच्याकडे जर दूध, साखर असा नैवेद्य दाखवत असतील तर तो दाखवून घ्यायचा आहे आणि घटासोबत आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये तो सोडायचा आहे. आता घटातलं पाणी आहे तर बघा ते घरातील रोपांना टाकायचं, ते तुळशीला टाकू नका. घरामध्ये थोडंसं शिंपडा, कारण त्यामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं. घट तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये देखील तुम्ही पुरू शकता किंवा बघा असाच ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता. जो विडा असेल ते साहित्य तुम्ही पुढील पूजेसाठी तुम्ही वापरू शकता. कलशातील जी काही सुपारी आहे तर ती पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा जे नाणे आहे ते तुम्ही स्वतः जवळ ठेवू शकता. त्याचबरोबर बघा आता जो काही नारळ आहे तर तो फोडून त्याचा प्रसाद बरेच जण खातात. तर असं करू नका, कारण बघा 9 दिवस आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून तो घटाचा जो काही नारळ आहे तर त्याची पूजा केली होती. त्यामुळे तो घटाचा जो काही नारळ आहे तर त्याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे विधिवतपणे. त्यामुळे काय करायचं आहे, तो नारळ फोडायचा नाही आपल्याला. तो शेवटी बघा तुमची इच्छा, जशी तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्याप्रमाणे करा. जो मातीचा घट आहे तो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा ठेवू शकता, मात्र तो फोडायचा नाही. त्याचबरोबर बघा आपण घटासमोर कुलदेवीची जी काही ओटी भरलेली आहे तर ती ओटी आपल्याला तुम्ही एखाद्या सुवासिनीला सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः ती ओटीचं सामान तुम्ही वापरू शकता. आता बघा घटासमोरील ओटी तुम्ही तुळशीला अर्पण करा. जशी तुमची इच्छा आहे तर त्याप्रमाणे तुम्ही इथं ओटीचं सामान हे वापरू शकता. जरी तुम्ही स्वतः वापरलं तरीसुद्धा बघा त्या सामानाचा वापर तुम्ही मासिक धर्मामध्ये अजिबात करायचा नाही. म्हणजे जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर तुम्ही ती साडी घालू नका किंवा त्या बांगड्या वापरू नका. तर असं आपल्याला शास्त्र सांगतं. आता बघा जर तुम्हाला त्या ओटीमध्ये तुम्ही जर छोट्या बांगड्या वापरल्या असतील तर त्या तुळशीला तुम्ही अर्पण करू शकता आणि जर मोठ्या असेल तर अर्थात तुम्ही त्या वापरू शकता. आता बाकीचं साहित्य तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे. म्हणजे अन्नपदार्थ असतील तर ते आपल्याला म्हणजे तांदूळ आपल्याला त्या तांदूळामध्ये वापरले सुद्धा तरी चालतात किंवा तुम्ही पुढच्या देवपूजेसाठी वापरायला ठेवले तरीसुद्धा चालतील. तर असंच प्रकारे सर्व साहित्याचं तुम्ही हे वापरू शकता. तर जोपर्यंत आपले घट हलत नाही तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो. म्हणजेच तर काय, तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जोपर्यंत आपले घट आहेत तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला तेवत ठेवायचा असतो. आता घट हलवल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर तो तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर बघा तो आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे. घट हलवल्यानंतर तुम्ही अखंड दिवा उचलून थोडासा बाजूला ठेवू शकता. तर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी जर अडचण येत असेल तर किंवा तुम्ही तिथे ठेवला तरीसुद्धा चालेल. आता बघा अखंड दिवा आपल्याला स्वतःहून विझवायचा नाही. जोपर्यंत तो चालू राहील तोपर्यंत आपल्याला तो तसाच तेवत ठेवायचा आहे. त्यातील जी वात आहे, जी शिल्लक राहिलेली असते, काही बघा किंवा बरेच जण त्यामध्ये लवंग टाकतात. तर जी काही शिल्लक राहिलेली आहे तर ती वात, ते लवंग किंवा साहित्य आपण जे काही दिव्यामध्ये टाकलं होतं तर ते अखंड दिव्यामधली वात किंवा लवंग ती चुकूनही कचऱ्यामध्ये तुम्ही फेकू नका. कारण बघा त्या दिव्यामध्ये दैवी तत्व उतरलेलं असतं. तर त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापुरासोबत ती शिल्लक राहिलेली वात किंवा जी लवंग आहे तर ती पेटवायची आहे आणि आपल्याला देवघरासमोरच
आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे. ही वात तुम्ही फेकून द्यायची नाही आणि त्यानंतर ती राहिलेली राख जी असेल किंवा ती म्हणजे त्याला विभूती असं म्हटलं जातं, तर ती सर्वांच्या कपाळी लावायची आहे किंवा ती पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या झाडाच्या बुडाला सुद्धा तुम्ही तिथे ओतू शकता. म्हणजे जर जास्त झाली असेल तर त्या दिव्यामध्ये जर तेल शिल्लक असेल किंवा तुम्ही तूप वापरलं असेल तर तूप शिल्लक असेल तर त्या तेलाचं किंवा तुपाचं काय करायचं, तर नित्य दिव्यांमध्ये तो दिवा तुम्ही रोज देवघरामध्ये लावताय तर त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल वापरू शकता किंवा तूप वापरू शकता, काही हरकत नाही. ते तांदूळ आहेत ते दिव्याखाली ठेवलेले असतात, ते अखंड दिव्याखाली, तर ज्याचा आपण अष्टदल कमळ काढलेला असतो तर ते, किंवा तुम्ही स्वस्तिक स्वरूपाच्या याच्यामध्ये काढलं असेल तर ते, तर तांदळाची रास केलेली असते ना, तर ती आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे. त्यानंतर अखंड दिवा असेल तर स्वच्छ घासून आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे, म्हणजे पुढच्या वर्षीसाठी तो वापरायला आपल्याला कामात येईल. तर बघा, नक्कीच अशा प्रकारे तुम्हाला घट हलवल्यानंतर विजयादशमीच्या दिवशीच म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घाटावरील जे धान्य असतं त्याला आपण धन म्हणतो, तर ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदेवतेला जाऊन वाहायचं असतं, म्हणजेच अर्पण करायचं असतं. म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसाच ठेवा. विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत आपल्याला, म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ येईपर्यंत आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तो घट वाहत्या पाण्यात मग आपल्याला तो विसर्जित करायचा असतो. तर बघा, त्या घटासोबत जे काही निर्माल्य आहे, म्हणजे आपण ज्या 9 दिवस फुलांच्या पानांच्या ज्या काही माळा देवीला अर्पण केल्या होत्या, तर त्यानंतर ज्या नागवेलीचे माळा होत्या, त्या जे काही संपूर्ण पूजा साहित्य असतं तर ते वाहत्या पाण्यात आपल्याला विसर्जित करायचं असतं. ते कुठेही कुणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर अशा चांगल्या पद्धतीने आपल्याला विसर्जन हे करायचं आहे. दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असेल, कुलधर्म असेल, या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवाष्ण आपल्या घरी जेवायला सांगावी, तिचा ओटी भरून मान सन्मान करावा. तर अशा पद्धतीने आपल्या घरी घट विसर्जन करा. तर अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला घट विसर्जन करायचं आहे, म्हणजेच घट हलवायचे आहेत. आय होप की जर तुम्हाला माहिती आवडली असेल, जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघा, तुमचा छोटासा एक लाईक आणि एक सबस्क्राईब केलेलं मला खूप सपोर्ट मिळतो, यामुळे मोटिवेशन मिळतं की मी तुमच्यासाठी अजून नवनवीन व्हिडिओ हे लवकरच घेऊन येईल. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.